पुनर्वसनाचा पण अद्याप प्रश्न अपूर्ण आहे आणि काही गाव आहे त्यांना पण तुम्हाला डेव्हलपमेंटच्या करता जमीन लागते, त्याही बद्दल आपण हे सगळ्यातनं मोकळं झालो की त्याच कामाला लागू. तुम्ही दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो आणि सकाळी लवकर कामाला सुरुवात करतो, त्याच्यामुळे ती अडचण येणार नाही. आणि मला उगीच मीटिंग रेंगाळ ठेवायची असं आवडत नाही. प्रशासनाचं ऐकायचं, आपले कार्यकर्ते आलेले असतात, लोकप्रतिनिधी असतात, त्याचं ऐकायचं, दोघांचं ऐकून मी पटकन निर्णय द्यायचा आणि पुढचा विषय त्या ठिकाणी घ्यायचा. मला या पुनर्वसनाच्या बद्दल सर्व बाधित कुटुंबांचं तात्काळ आणि न्याय पद्धतीनं पुनर्वसन कसं होईल याही बद्दल आपण काम करू. शेती, घर, रोजगार आणि मूलभूत सुविधांची हमी ही आपल्या इथल्या मुलांना मुलींना कशी देता येईल. चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक 2 मधील काही गावांचे प्रश्न हे पण मला दिलीपरावांनी सांगितले, शरदनी सांगितले, इतरांनी सांगितलेत. त्याच्यामध्ये कचरा व्यवस्थापनाचा अभाव आहे, आरोग्य आणि पर्यावरणाला त्याच्यामुळे माझ्या ग्रामीण भागातल्या आणि इथल्या लोकांना धोका निर्माण झालेला आहे. सांडपाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे देखील गावामध्ये खूप प्रदूषण आपल्याला पाहायला मिळते. औद्योगिक वाहतुकीची मुळे तीव्र वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे, त्याने एक सगळेजण त्रासून गेलेत. पण त्याच्याबद्दल आम्ही निर्णय घेतले, त्याला थोडासा वेळ लागेल, पण ही कामं कशी गतीनं करता येईल. मी मध्ये मला डीपीडीसी मध्ये साधारण 3 नगरपालिका ह्या इंदूरच्या धर्तीवर मला करायच्या स्वच्छतेच्या बाबतीत. मग मी त्याच्यात काय केलं, शिरूर लोकसभा मतदारसंघातली चाकणची नगरपालिका निवडली, मावळ लोकसभा मतदारसंघातली लोणावळ्याची निवडली आणि बारामती लोकसभा मतदारसंघातली बारामतीची निवडली. ते पहिल्यांदा 3 व्यवस्थितपणे करतो आणि एकदा तिथं मला यश मिळालं की त्याचं अनुकरण बाकीच्या ठिकाणी कसं करता येईल याबद्दलचा माझा स्वतः